दादा नाव काय तुमचं? माझं सीताराम शेळकंदे. दादा तुमचं? मग चिंतामण पारदे. बरं, गाव कोणतं आहे? दुर्गावाडी. दुर्गावाडी. मला सांगा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता लागते, तर त्याच्यामध्ये देवराम शेठ लांडे यांची सूनबाई माई लांडे इच्छुक आहे, परत इतर महिला आहेत, तर आपला पाठिंबा कोणाला असेल? नाही नाही, तसं पाहिजे तर आपलं देवराम शेठ लांडे यांनाच बहुमताने विजय केला पाहिजे. त्यांची सूनबाई इच्छुक आहे, तर आपला पाठिंबा कोणाला असेल? नाही नाही, पाठिंबा यांनाच राहणार आहे पाठिंबा. बरं, पहिल्यापासून पाठिंबा आहे ना, 100%. अच्छा, ओके. दादा नाव काय तुमचं? रवी दगडे. तुमचं दादा? बरं, मला एक सांगा, देवराम लांडे यांना ओळखता का तुम्ही? हो. काय म्हणून ओळखता? आदिवासी वादळ. बरं, काय त्यांचं कामाचं कसं काय, तुमच्याकडं जनसंपर्क असतो का त्यांचा काय? हो. कधी त्यांची गाठभेट झाली आणि कसं वाटतं त्यांच्या बाबतीमध्ये, काय सांगाल? बरे वाटतं. कुठे त्यांची गाठभेट कुठे झाली होती आता, काय म्हणतो? मशामध्ये. बरं, कसं असतं त्यांचं मशाच्या बाजारामध्ये, कसं त्यांचं नियोजन कसं असतं? बरे. हां 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 हां. चहा पाणी सगळं असतं. चहा पाणी काय असेल ते. बरं, एकंदरीत मशाच्या बाजाराला किती लोकांच्या संख्येने ते जात असतात आणि किती बैल वगैरे असतात? नाही भरपूर असतं म्हणजे, पण आपण एवढं काही संख्या मोजत नाही. बरं बरं, हां हां. असतात भरपूर. तर जेवढे ज्याला माहित पडले जेवण वगैरे असतं भरपूर इथं ते. म्हणजे कधी माणसाला कमी नाही पडलं अच्छा. असं. देवराम लांडेंच्या बाबतीमध्ये अजून काय सांगेल? कसं आहे म्हणजे ते माणूस म्हणून कसं आहे? माणूस चांगले म्हणजे एक नंबर माणूस आहे. बाबा नाव काय तुमचं? सकाराम मारुती चिमटे. गाव कोणतं आहे? आंबे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका आहेत पुण्यामध्ये, आपल्याकडं कुणाची हवा आहे? सध्या देवराम लांडे यांच्या सून माई लांडे उभ्या आहेत, महिला आहेत, काय तुमच्याकडे कसं काय वातावरण आहे? वातावरण काय आता लांडे साहेबांचीच आमचे सगळे आहे. बरं, गावच आमचं लांडे साहेबांची. संपूर्ण गावच हो. येतात का ते इकडं कधी? मग काय मग काय चालू फार आमचे काय पण 5वी असली तरी सुटती नाही तिथे. बरं, कामं काय केली दादा ह्या भागामध्ये त्यांनी? कामं भरपूर केली. मग सगळे काम रोडचे कामं. पुढे काय अडचण आली तर ते उभंच राहतात, तिथं येणारच. आताच नाही, थोडे दिवस आता त्यांची तब्येत बिघडल्यामुळे आलं नाही, ना तर काम चालूच असतं. येत असतात. मग बरं, त्यांच्या सूनबाई आता महिला आरक्षण आल्यामुळे ते इच्छुक आहेत. हो. कसं काय आपल्या भागातून कसं काय वातावरण कसं काय होईल? वातावरण काय 100% त्यांचा हे होणार आहे. विजयीच होईल. विजयी होईल. हो. धन्यवाद. आवाज सर्वसामान्य जनतेचा या कार्यक्रमातून आपण आज आंबे हातवीज ठिकाणी आपण आलेलो आहोत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कल आपण जाणून घेतो आहोत. दादा नाव सांगा तुमचं? गोविंद धावजी रेंगडे. बरं, गाव कोणतं? आंबे. बरं, मला एक सांगा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता पुण्यामध्ये आहे, तर देवराम लांडे यांच्या सून माई लांडे इच्छुक आहे, परत इतर महिला इच्छुक आहेत, तर काय सांगाल कोणाला आपला पाठिंबा असेल? आपलं पाठिंबा माई लांडेंलाच राहील. कारण लांडे साहेबांचं नेहमी आमच्याकडे लक्ष राहतंय. कुठल्याही कामात असू द्या, ते नेहमी इकडे येतात. कुठली कोणाची अडचण असली तर ते म्हणजे हजर राहतात इथे. वरती पठारबाग पुढं बी अडचण असली, पुढं कांद्यांच्या याच्यावर कुणाची अडचण बसली तर ते नेहमी तिथे धावून जातात. त्याच्यामुळं आपला पाठिंबा माई लांड्यांनाच राहील. बरं, मला एक सांगा, त्यांनी काम काय केलं? साहेबांनी कामं केली चांगल्या पैकी. रस्त्याचे म्हणा, पुढं कुणाच्या अडचणी असतील, काही असे कामं छोटे मोठे केलेले आहेत. बरं, आता त्यांच्या सूनबाई आता महिला आरक्षण आल्यामुळे त्यांच्या सूनबाई आता याच्यामध्ये रणांगणात आता उभे आहेत. कसं काय वातावरण, कसं काय आपल्या भागात? वातावरण चांगलंच आहे आपल्याकडे. म्हणलं तर आपल्या माणसाला प्रतिसाद आपल्या लोकांचा नेहमीच राहतो आणि ह्या वेळेस राहील. आणि साहेबांच्या मार्गदर्शनाने आमची अपेक्षा आहे काय ते पण व्यवस्थितच कामं करतील त्यांच्या पाठीमागं, असे आम्ही आशा बाळगतो. अच्छा, मावशी नाव काय तुमचं? बरं, माई ताईंना ओळखता का तुम्ही? ओळखतो ना. बरं, आम्ही त्यांच्या बंगल्यावर पण जातो. अच्छा, म्हणजे देवराम लांडेंना ओळखता तुम्ही. मग. सांगा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता लागते, तर त्यांच्या सून माईताई लांडे उभे आहे, परत अजून इतर महिला आहेत उभ्या, तर आपला पाठिंबा कोणाला असेल? त्यांनीच आहे ना. काय सांगा मावशी तुम्ही? आमचं पण त्यांनाच आहे. मावशी तुझा पाठिंबा कोणाला असेल? लांड्या साहेबांच्या सुनेला. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा कल आपण जाणून घेत आहोत. 2 महिला मला या ठिकाणी भेटलेल्या आहेत. मावशी नाव काय तुमचं? मी ना विष्णू बालचिम, गाव कोणतं? आंबोली. बरं, सध्या काय करता तुम्ही?
शेती शेती काय होतं सध्या? काय होतं शेतीमध्ये? काय बटाटे लावणे. आता भात काढलं, आता बटाटे लावणे, कांदा बिंदे लावणे मजुरीने वगैरे जाता? जातं. बरं, आता मला एक सांगा, पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आता पुण्यामध्ये आहेत. हां. देवराम शेठ लांडे यांचे सून माई लांडे इच्छुक आहे, तर महिला इच्छुक आहेत. हां. काय वाटतं तुम्हाला पसंतीचा चेहरा कोण आहे? माहीत का बरं माहीत आहे? माहीताई ते भाऊ आहेत आमचं, चांगलं काम करतात, पाठीमागं उभे राहतात कोणत्या अडीअडचणीला, आमच्यासाठी ते धावून येतात. कोण? देवराम लांडे. बरं, देवराम लांडेचं काम तुमच्या भागामध्ये आहे का? हा आहे. काय कामं केले ते? मदतीला कोणत्या काय धावून येतात, कोणतं असं काही संकट आलं ना हम्म. त्यांना धावून येतात, मदत करतात आम्हाला. बरं, आता त्यांचे सुनबाई माई लांडे ह्या निवडणुकीमध्ये इच्छुक आहे, हां. कारण महिला आरक्षण आल्यामुळं त्या इच्छुक आहेत. हां. काय वाटतंय? माहीताई लांडे. काय सांगाल ते? मायाताई लांडे नाही का, हम्म. त्यांनाच आम्ही मत देऊ ना. बरं, काय आहे त्यांचा कसं काय परिचय, तुम्हाला कसा स्वभाव वगैरे काय सांगाल तुम्ही? त्यांचा स्वभाव चांगले, स्वभाव माहीताईंचा. चांगले ना. येतं का तुमच्या भागामध्ये? येतं का? येतात ना आमच्या भागामध्ये, हा, येतात नेहमी ते. असतात. नेहमी असतात. काही कार्यक्रम काही असतात तरी आम्ही हम्म. फोन केले तरी ते येतातच धावून ना. येतात आमच्यासाठी. काय का असं प्रोग्राम वगैरे घेतले तिथं आलेत का कधी? असते ना. काय वाटतं तुम्हाला, काय पसंतीचा चेहरा कोण द्याल की काय असं काय? माहीताई. मायाताईलाच निवडून देऊ ना. असं त्यांच्याच पाठीमी यायचं असते. त्याच्याच पाठीमागं आम्ही यंदा राहणार. धन्यवाद. तर काही तरुण मला भेटलेले आहेत. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाचं कल आम्ही जाणून घेत आहोत. काय दादा, नाव काय तुमचं? हुशार कोथेरे. तुमचं दादा? दिलीप शेळक गाव कोणतं म्हटलं? शिवली. बरं, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता लागतात ते पुढ्यात. काय वाटतंय माहिती लांडे, काय सांगाल? माहीताईंना आपला पाठिंबा आहे. पाठिंबा दादा काय म्हणताय तुम्ही? माहीत आहे आपला पाठिंबा कोणाला असतो? माहीत आहे.